नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर या विषयातील आज आपण ॲनल कॅनल हा टॉपिक पाहणार आहोत, त्याच्या नोट्स पाहणार आहोत. तर ॲनल कॅनल सुरू करण्याआधी आपण त्याला आयुर्वेदानुसार काय म्हणतो तर अधर गुद म्हणतो. चक्रपाणी टीकेनुसार पुरुषाचे धारण उत्तर गुदाद्वारे व पुरुष निष्क्रमण हे अधर गुदाद्वारे होते. ॲनल कॅनलचं लोकेशन बिटवीन राईट अँड लेफ्ट इस्चिओ ॲनल फोसे. त्यानंतर लेंथ 3.8 सेंटीमीटर लॉंग. रिलेशन्समध्ये त्याच्या अँटेरियरली पेरिनियल बॉडी, पोस्टेरियरली ॲनोकॉकिक जेल लिगामेंट आणि टीप ऑफ कॉकिक्स, लॅटरली इस्चिओ ॲनल फोसे आणि ऑलराऊंड स्फिंक्चर मसल. तर हे होते त्याचे रिलेशन्स. आता ॲनल कॅनलचे पार्ट्स पाहूयात. त्यामध्ये अप्पर म्युकोस 15 mm लॉंग असतो, मिडल किंवा पेक्टेन 15 mm लॉंग आणि लोअर क्युटेनियस 8 mm लॉंग. त्यानंतर स्पिंक्टर इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनल स्पिंक्टर हा इनव्हॉलेंटरी असतो आणि एक्सटर्नल स्पिंक्टर हा व्हॉलेंटरी असतो. नेक्स्ट आहे ॲनल कॅनलचा आर्टेरियल सप्लाय. त्यामध्ये अबव सुपिरियर रिनल आर्टरी आणि बिलो इन्फिरियर रिनल आर्टरी हा होता त्याचा आर्टेरियल किंवा ब्लड सप्लाय. त्यानंतर विनस ड्रेनेजमध्ये अबव सुपिरियर रिनल वेन आणि बिलो इन्फिरियर रिनल वेन. लिम्फॅटिक ड्रेनेजमध्ये अबव इंटरनल इलियाक नोड्स आणि बिलो सुपरफिशियल इंग्वायनल नोड्स हे होते त्याचे विनस आणि लिम्फॅटिक ड्रेनेज. तर जे आपण पार्ट्स पाहिले ॲनल कॅनलचे किंवा स्पिंक्टर पाहिले इंटरनल ॲनल एक्सटर्नल ॲनल ते तुम्ही या डायग्रॅममध्ये पाहू शकता. ही फिगर आहे ॲनल कॅनलची. त्यानंतर नर्व सप्लाय अबव पेल्विक अँड इन्फिरियर हायपोगॅस्ट्रिक नर्व, बिलो सोमॅटिक इन्फिरियर रेक्टल नर्व हे झाले त्याचे नर्व सप्लाय. आता शेवटचा पार्ट म्हणजे ॲनल कॅनलची क्लिनिकल ॲनाटॉमी. त्यामध्ये पाईल्स, एक्सटर्नल पाईल्स, फिशर आणि फिस्ट्युला ही होती ॲनल कॅनलची क्लिनिकल ॲनाटॉमी. तर अशा प्रकारे ॲनल कॅनलच्या आपल्या नोट्स इथेच संपतात. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ऑर्गनसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.